नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील असलेल्या दरडगाव येथे 40 वर्षीय विवाहित महिलेचा घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी 13 मार्च दुपारच्या सुमारास उघडकीस आली. विशेष म्हणजे या महिलेने सुमारे 15 दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी उपचारांमुळे तिचा जीव वाचला होता. या घटनेनंतर पुन्हा झालेल्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून नातेवाईकांनी 4 जणांवर संशय व्यक्त केला आहे. मयत महिलेचे नाव जया नामदेव हार्दे, वय वर्ष 40, राहणार दरडगाव, तालुका राहुरी असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार जया हार्दे या शुक्रवारी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण क्षीरसागर यांनी तपासणी करून उपचारांपूर्वीच त्यांना मृत घोषित केले. दरम्यान जया हार्दे यांच्या मुलामुलीने सांगितले की शेतीच्या कारणावरून सासरच्या मंडळींकडून त्यांना सतत मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. या छळामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी किंवा सासरच्या लोकांनीच त्यांचा घात केला असावा असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात रावसाहेब रभाजी हार्दे, मच्छिंद्र रावसाहेब हार्दे, कल्पना मच्छिंद्र हार्दे व लक्ष्मी रावसाहेब हार्दे, सर्व राहणार दरडगाव, तालुका राहुरी, संबंधित आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी आणि न्याय द्यावा अशी मागणी मयत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे. या घटनेमुळे दरडगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.